रानात आलोय, वाढू झाला आज रविवार आहे त्याच्यामुळे भाजी काढायला. पिशवी गाडीची नाही काढली, मला तर आठवण नाहीच. भाजी हो का इथं काढली, आताशी 30 पिंडी झाली. आज उशीरच झाला यायला. भाजी नाही लय, ही मागची अशी राहिली ना थोडी थोडी ते काढतो या. कारण का पहिली बारीक होती म्हणून मागं तशीच ठेवली होती. आणि ऊस बघा 1.5 महिन्याचाच ऊस आहे, पण कसं काय आलाय ना आजच खोळा. आणि ही ड्रीप बघितली का तुम्ही? ड्रीप केवढी टाकली आहे. ह्या ड्रीपनी ह्या 2 साऱ्यांना आक पाणी जातं इकडून असं. आता इकडं भाजी महाग काढायला चालली, नंतर न कोथिंबीर काढायची 2-3 वाजता. काय झाले रात्री बापू दार्या होतं ती बापूंनी ह्या ड्रीपला पाणी सोडलंय. नको कुठं जाऊ, महाग कुठं का तिकडं पलीकडं पार कोपऱ्यात. चला कोपऱ्यात जायला सांगितले. हाय का ऊसात गावात नाही काय नाही, सगळं चकाचे खुरपून काढलंय ऊस 4 दिवसातच, बाजरी खुरपायच्या आधी. ऊन खूप आहे. आज काय सांडगे घातले नाही, तर कालचंच सांडगं घातलेलं, वाळू घातलं. पोरं घरी येत ना ज्ञानेश्वरी अण्णा, त्यांना म्हणलं ग नीट लक्षही ठेवा. आम्ही त्यावर आजच्या दिवस रविवारचा बाजार केला म्हणजे डायरेक्ट गुरुवारी त्यावर चांगली होईल. इथं असं आहे उली ती सगळी काढून घ्यायची. बापू पण राहणार आहे तर तिकडं खाली काय करायला गेलं तर काय आलं गाडीवरती. चला आता असंच थोडं थोडं अपडेट राहा. बापू झाली का झोप? होय व आता झोप होती का रे ह्या वाऱ्याचं उन्हाचं? बाबळ पडली. मग नेमकं कुठं झोपला होता तुम्ही? बाबळ तर पडलं. उन्हाला पडलो होतो. उन्हाला मग बरे चक्कर विक्कर आली नाही. आता चक्कर कशी येईल, भोका लागले ते. सकाळी जेवण आलोय आपण रानात. काय खाल्ली? 1 चपाती रास्तार जागलेलो. मग आता किती खायची? आता 1 अर्धी खायची. वडापाव खायचा संसरला गेल्या. म्हणजे वडापाव खायसाठी चपाती 1च खाल्ली होय? म्हणजे बघा असं असतं. आमच्या बापूंला लईच वडापाव आवडतो, पण काय भानगड आहे काय जुनू. अण्णा ज्ञानेश्वरी आणि मी आमच्या घरात 4 आम्ही जास्त वडापाव खातो काय जुनू. आता काय करता, घरी घेऊन जाता होय? थांबा की आता 15 पिंडी काढायची. काढ मग एवढं सगळं 100 पिंडी होती या. 100 आणि कोथमीर 100 काढा. तुम्ही धुता होय तवर? हो हे दुहून येतो. चला जार मध्ये पाणी आहे का? पाणी प्यायचंय, तहान लागली आहे. हाय की या की न्या तुम्हाला तर. आता आम्ही जायचोय घरी 100 पिंडी काढून, तर घरी जाऊन पिऊ बाया. न्या तुम्ही पण, तुम्ही हाय वाटत वाढू ना. आता पाण्यासाठी यावं लागलं. या पाण्याला नाही म्हणावं, असू द्या. एकाच असलं तरी द्यावा माझ्यानी होय. नाही पण पहिल्यापासून जार बाबळी खाली असतो तुम्हाला तर माहिती आहेच किंवा. हाय द्या हो का इथं हाय जार. चला आमची बाजरी कशी काय एकदम झळकती, लगेचच उचलली. आता पुढल्या आठवड्यात येतो तर काय निसावती का काय जुनू. हा मग असं मस्त वातावरण झाले. आता कोथिंबीर काढायची आहे. तुम्ही आणि एक आणली का त्या भाजी तिची आणली ना? मग ती ही झालं 14 झाले. 14 काढा आता. चला तिलाच म्हणत होती कुकरचा डबा आणायचा घरात ना. कशी वळीवर बसले ते काय जेवाय ताट वाढले ती होय? वाढले ती का ताट? अशी वळीवर बसलाय कुठं इकडं तिकडं सुद्धा नाही. 4 बाजूला 4 लाईनीतच उभा राहिले ती उग. वार सुटलंय मस्तपैकी हो का. असं काळ्या राबाळ आले. आमचा चाललाय स्वयंपाक. लसूण इतका सोलून ठेवलाय ना आमच्यात. काय चाललंय अयो काय खरं नाही देवा. आळूच्या वड्या आणल्यात. म्हणजे पानं मग अशी आणली होती रानात ना आल्या. या गेलं त्यांच्यात या काही की दिसल्यावर आता मग कुठं दम निघतोय का आळूच्या पानं. आता वड्या खायच्यात म्हणल्यावर लय दिवसातनं. मग चला म्हणलं, होती तेवढी घेऊन आली. डबल का हातारताय. तर सगळं नीट केलं होतं
पण व्हिडिओ काढायचा राहिला म्हणलं चला आता व्हिडिओ आपल्यालाच काढावं लागेल. पोरांचा अभ्यास चाललाय म्हणलं, ज्ञानेश्वरीचा अभ्यास चाललाय, अण्णाचा चाललाय, कोण कॅमेरा धरायचं काय म्हणून काय झालं. अगं अंड्याला कुंडून घ्यायचं कुकर नाही इथं, तिथंच घरात कुकर, त्याचा झाकण आणि एक डबा आहे. एका डब्यात कुठं लावती ती कुकर नाही चालत, मोठा कुकर आहे. आणि एक डबा असेल घरात, तिथेच मांडणी बघ नीट. 4 डबं आहेत आपल्यात असलं, 2 कुकरचं 2-2. जा लवकर आण, खाली लसूण बघ. अन्नाला मला लाईट दे थोड्या वेळ. आता हे उकडाय घालायचे कुकर मध्ये. आता चुलीवरती उकडाय घातला असतं पण उशीर झालाय, त्याच्यामुळे नको आता चुली कधी व्हायचं. मग कुकरला 2 शिट्ट्या होस तर इकडे भाकरी होत्या 2-3. मग ही करायचं परत परतायच्या. कुणाला उकडून आवडतात, कुणाला थोडं परतून. आमच्या बापूला परतून लागतं. आमचं बापू गेल्यात बाजारला. तुम्ही म्हणता मग सकाळी भाजी कोथमीर काढलेली, बापू एकटंच गेल्यात बाजारला आज, कारण का कोथमीर 100 आणि भाजी 100च होती होया त्या, म्हणून बापू एकटंच गेलं. आत्या नाहीत गेल्या आज, म्हणजे आता संपली ना भाजी कोथमीर, लय नाही आता थोडं निघतं उग राहिले की. हाय का पीठ संपले ना. घरचंच पीठ आहे आमच्या, संपलं. आता दळून आणलं होतं, परत आणि दळून आणावं लागेल. अजून आता डाळ नीट करायची ही ना, आता काय डाळ नीट केलेली नाही. मला काय बोलवलं आम्ही पण ती गेली असते. तुला हाका माणूस पण अगं ती कुकर खराब होतो, मी त्या दिवशी त्यात बसवून घेतलं या, त्याच्या झाकणाच्या त्याच्या वाटत जाऊन कुकरचा खराब होत्यात कुकर. ते आदळल्या झाल्या त्याला हे झालं. नको बसवू मोकळा का, धुऊ ती आधी, कुकर धुवून घे, धु चांगला. होतय का त्या, होतय का. आधी सुद्धा म्हणलेली फोडणीचा भट करायचा फक्त. नाही आज आळूच्या वड्यात खायच्या तू गप. होय त्या आजी म्हणलेली फक्त फोडणीचा भट करायचा. नाही आज आळूच्या वड्यात खायच्या. ती लसूण ते अगं सकाळच्या नीट केलाय मी, ती नीट ठेवायचं आहे झाकून. असू द्या. आता आळूच्या वड्या उकडायच्या, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे उकडायच्या. उकडून परत ना मस्तपैकी छान बारीक काप करायचं आणि थोडं तेल टाकायचं आणि त्यात छान असं कुरकुरीत तळून भाजून म्हणजे परतायच्या होया त्या. आता लय वाढून दाखवण्यात काही मज्जा नाही, सगळ्यांना येतात आळूच्या वड्या. पण चला म्हटलं आज काहीतरी नवीन मेनू दाखवा थोडस का व्हायना. हा तू भांडी घासती, हो बरोबर. मी काम करत नाही, मी काम करते फक्त ज्या वेळेस मी काम करते. हो त्या वेळेस आम्ही दाखवत नाही. व्हिडिओ काढत नाही, नाहीतर मी ज्या वेळेस व्हिडिओ काम करते ना त्या वेळेस मग व्हिडिओ काढा. ज्या वेळेस काम करत नाही काम करणार. बर असू दे, मलाच काय कळत नाही. असू द्या बाय, ती भांडी धू. गुड नाईट, शुभरात्री, दुसरंच नमस्कार, हाय, स्वीट ड्रीम, टेक केअर, गुड नाईट, बाय बाय, टाटा. आणि आमचं ही डॉगी आहे, व्हाईट कलरचा आहे. ह्याला मी बारकेपणीपासून पाहिलेलं होतं. ही फिरस्ता ते आमच्या घरी राहतो. आणि आमच्या चिवीचा डॉगी आहे, ह्याला चिवीने पाहिलंय. हा असू द्या. अजून एक आता जास्त बिल झालं तुझं. अजून एक सापडायला नाही, ती बसलंय तिकडे वाट्या. असू द्या बाय सगळ्यांना, गुड नाईट, शुभरात्री.